हॅलो नमस्कार, मी शीतल. माझ्या व्लॉगमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. कशा आहात सर्वजण? तर मस्त असाल. माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करा. तर आज म्हणजे घट वगैरे उठणार आहे, त्याच्यामुळे आमच्या इकडे ज्या दिवशी घट उठतात त्या दिवशी नैवेद्य वगैरे दाखवला जातो देवाला. आणि त्याच्यामध्ये खूप साऱ्या प्रकारचं म्हणजे जेवण, पुरणपोळी, धपाटे किंवा असं वेगवेगळं बनवलं जातं. तर ते तुम्हाला दाखवणार आहे. आणि मी आता जाणार आहे म्हणजे देवाला नैवेद्य दाखवायला. तर देवीच्या मंदिरात जाऊन परड्या भरल्या जातात आणि देवीला नैवेद्य वगैरे दाखवला जातो. त्याच्यामुळे मी तिकडे जाणार आहे आणि मी काही काही स्वयंपाक केलं आहे ते पण तुम्हाला दाखवणार आहे. तर सगळं आवरले माझं. आणि कसं दिवसभर कधी पण दाखवलं तरी चालतं, तर मी निवांत आवरलेलं आहे. म्हणजे सगळं आवरल्यानंतर नैवेद्य दाखवा म्हणलं. आणि माझा उपवास जे असतो ते म्हणजे बसता उठता उपवास असतो. तर ते पण म्हणजे मी पकडलेला आहे. तर काल उपवास पकडलाय, तर आज सोडायचा असतो, पण नैवेद्य दाखवल्याशिवाय सोडायचा नसतो. त्याच्यामुळे मी आता म्हणजे उपवास वगैरे जेव्हा नैवेद्य दाखवून येईल तेव्हा मी खाऊन घेईल. तर आज सकाळपासून काहीच खाल्लेलं नाही, फक्त केळी वगैरे खाल्ले. तर असाच फ्रूटवर उपवास धरलेला आहे माझा. तर मी आता तेच दाखवते तुम्हाला मी काय काय बनवले. सकाळपासून खूप पळापळ चालू होती, खूप कामं वगैरे होती, तर तेच आवरत होते. आणि सगळं झालेलं आहे. आणि साडी वगैरे असे मस्त घातलेले आहे, तर सिंपल अशी आहे, छान घातली. आणि ते बघ फुलं वगैरे मी आज मुलांना स्कूलमध्ये सोडायला गेल्यावर आणून ठेवलेले, तर संध्याकाळी हार वगैरे बनवायचे त्याचे. आणि ते मी एवढं सारं बनवलेलं आहे. आणि माझ्याकडून काय झालं म्हणजे म्हणलं सगळं आवरल्यानंतर भात लावता येईल, तर ते लक्षातच नव्हतं. नैवेद्य भरताना लक्षात आलं की भात नाही आहे. मग मी आता इथं कुकर लावला आहे. आणि मी इथं पोळ्या केल्यात, इथे धपाटी केल्यात. परत इथं मिरचीचा म्हणजे मिरचू केल्या, आमच्या इकडे असतो. हे मुगाच्या डाळीचं म्हणजे उसळ बनवली, भजे बनवल्यात. आणि आंबाड्याची भाजी वगैरे बनवलं आहे. आणि ह्याच्यामध्ये आहे आमटी वगैरे. तर आता मी नैवेद्य भरून घेते आणि सगळं आवरल्यानंतर मंदिरात जायचं आहे मला आता. तर मी म्हणजे काल वन पीस शिवलेला आहे साडीपासून, तोच तुम्हाला मी दाखवते. तर हा बघा, हा झालेला आहे. खूप छान आहे. आणि मागून असं मटका काढा. तर आता मी ते नैवेद्य वगैरे भरून घेते, कारण भात वगैरे शिजला होता. आणि भात वगैरे शिजवतो तुम्हाला तो मी वन पीस वगैरे दाखवला आहे. आणि नंतर मग इथे नैवेद्य भरवून घेते. भात पण थंड झालं आहे. आणि आता मंदिरात जायचं आहे, त्याच्यामुळे व्यवस्थित असं जे सर्व केलं आहे ते म्हणजे भरून घेणार आहे आता मी.
तर नैवेद्य वगैरे दाखवून मी आत्ताच आलेले आहे. तुम्ही बघू शकता हळदी कुंकू वगैरे लावले. तर इथं मंदिरात म्हणजे मला माहिती नाही आहे इथं म्हणजे कुठं परड्या वगैरे असतात ते. तर एका घरी मी गेले, तिथं परडी होते, मग तिथंच नैवेद्य दाखवला आणि आले. आता जेवढं आहे तेवढं शक्य म्हणजे करायचं. तर आता बघू, जेवण वगैरे करायचं आहे मला. तर बघू आता, म्हणजे भूक पण लागलेली आहे, पण आत्ता सोडतात का उद्या सोडतात हे माहीत नाही आहे. तर चला मी आता विचारते घरी आणि मग नंतर उपवास वगैरे सोडून घेते. आणि उद्याची पण तयारी करायची, म्हणजे उद्या दसरा असल्यामुळं सगळं आवरायचं, सगळं म्हणजे खूप हे असतं ना, सणासुदीला खूप गडबड असते. तर चला, आणि उद्याच्या ब्लॉगमध्ये बघा की आम्ही कसं कसं दसरा सेलिब्रेट करतो आहे. तर मी आता चाललेली आहे दांडिया खेळायला. तर मी आज घागरा वगैरे घातलेला आहे, तर माझ्याकडे आहे तोच मी घातला आहे. तर तुम्हाला दाखवते ना, हा असा दिसतोय, हे बघा असं आहे. तर छान वाटते. तर चला मी चाललेली आहे, तुम्हाला दाखवते मी. तर मी सगळं आवरल्यानंतर खाली आले होते. तर गरबा चालू झालेला होता आणि इकडे सगळं रिकामं रिकामं होतं. जिथं गरबा आहे तिथं खूप गर्दी होती, तुम्हाला दाखवेन मी. तर इथे बघा, तर खूप म्हणजे खूप गर्दी होती. ज्यांना आवडतं ते सगळी छोटी मुलं मोठे सगळे लोक आलेले होते. आणि वरच्या म्हणजे वरून पण सगळेजण बघत होते. खूप म्हणजे खूप गर्दी होती आणि खूप छान पण वाटत होतं. लास्ट दिवस राहिलेला होता त्याच्यामुळे खूप गर्दी होती, कारण की आज आणि उद्याच फक्त घेणार होते, त्याच्यामुळे एवढी गर्दी झालेली होती. आणि रोज पण खूप जण येत होते. मी 2 दिवस काही गेलेच नाही, मला खूपच म्हणजे अंग दुखत होतं आणि कंटाळा आला होता, त्यामुळे नंतर मी पण इथे खेळायला वगैरे लागले. तर खूप छान वाटत होतं. आणि लेडीचं वेगवेगळ्या प्रकारचं म्हणजे कपडे आहेत, ते घागरा कोणी साडी म्हणजे वेगवेगळं असं तयार होऊन येतं, त्यामुळे खूपच छान वाटतं. मस्त. आणि तुम्हाला हा ब्लॉग कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा. तर भेटूया अशाच नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.